नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला। तर मंडळी, आज आपण करणार आहोत इन्स्टंट डोसा। तर इन्स्टंट डोसा करण्यासाठी मी इथे 2 कप रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। वजनाने हे 300 ग्रॅम आहेत। त्याचबरोबर हाफ कप इथे उडदाची डाळ घेतलेली आहे, ती वजनाने 75 ग्रॅम आहे। आणि हाफ कप पोहे घेतलेले आहेत, ते सुद्धा वजनाने 75 ग्रॅम आहेत। त्याचबरोबर 1 टेबलस्पून एवढी चणा डाळ घालून घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी असं घालून एक 5 मिनटं भिजत ठेवायचं आहे। आणि 5 मिनटं झाल्यानंतर लगेचच हे जे वरचं थोडंसं पाणी आहे ते काढून घेतलं आणि हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत। तर डाळ तांदूळ आपण वाटताना इथे अर्धा कप म्हणजेच 70 ग्रॅम एवढं आपण दही ॲड करणार आहोत। तर हे सर्व साहित्य जेवढं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढंच घाला आणि मग व्यवस्थित अशी छान बारीक वाटून घ्या। तर माझं वाटण अगदी थोडंसं रवाळ राहिलं होतं, तरीसुद्धा अगदी सुंदर असे डोसे आपले रेडी झाले। त्यामुळे जरी तुमचं वाटण थोडंफार रवाळ राहिलं तर अजिबात काळजी करू नका, अजिबात डोसे चिकटणार नाहीत किंवा तुटणार नाहीत, एकदम परफेक्ट असे व्यवस्थित होतील। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल पीठ थोडंसं रवाळ, अगदी किंचितसं रवाळ आहे। तर सर्व डाळ आणि तांदूळ मी छान वाटून घेतलं आणि काय करायचं आहे, 1-2 मिनटं आपण एका दिशेने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि एक 15 मिनटं आपण म्हणजेच या बॅटरला व्यवस्थित भिजवून द्यायचं आहे। तोपर्यंत 15 मिनटं आपलं हे बॅटर भिजतोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे। म्हणजे जर तुम्हाला भाजी हवी असेल बटाट्याची तर बटाट्याची भाजी करून घ्या किंवा चटणी करायची असेल तर चटणी करून घ्या। तर बटाट्याची भाजी तर कालच खाल्ली होती, काल दसऱ्याचा सण होता आणि बटाट्याची भाजी कालच खाल्ली होती, त्यामुळे आज कंटाळा आला होता, त्यामुळे मी म्हटलं आज फक्त चटणी करावी। तर डोस्याबरोबर आज फक्त चटणीच करणार आहे। तर 1 कप मी काय केलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे पातळ काप करून, त्याचबरोबर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घातल्या आणि 3 टेबलस्पून एवढी फुटाणा डाळ म्हणजेच डाळवं घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 6 मिरच्या घातलेल्या आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे सर्व साहित्य कमी जास्त प्रमाणात करू शकता। त्याचबरोबर इथे आपण थोडीशी थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण या चटणीमध्येच वाटून घेणार आहोत। जर तुम्हाला हिरवी चटणी करायची नसेल तर कोथिंबीर आणि पुदिना न घालता वाटून घ्या आणि कोथिंबीर वरतून चिरून घाला। तर हे सर्व साहित्य आपण वाटून व्यवस्थित छान पेस्ट करून घेतली आणि आपली चटणी जी आहे ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। तर चटणी आता आपण या चटणीला काय करणार आहोत, वरतून फोडणी घालणार आहोत। तर अगोदर आपण काय करूया, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया। जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर नाही पिळलं तरीसुद्धा चालेल, पण लिंबू पिळल्याने काय होतं की चटणीला जी चव आहे ती अगदी वेगळी आणि उत्तम अशी येते। तर नक्की एकदा लिंबू पिळून चटणी ट्राय करा। तर लिंबू आणि मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकीकडे आता आपण फोडणीची जी पळी असते ती गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। तर त्यासाठी आता इथे आपण 1 टेबलस्पून एवढं तेल कढईमध्ये म्हणजे त्या पळीमध्ये घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण पाव टीस्पून एवढं जिरं, पाव टीस्पून एवढं मोहरी आणि एक 10-12 कढीपत्त्याची पानं फोडणीला घालूया। त्याचबरोबर 1 बेडगी मिरची घालणार आहे, जी तिखट नसते। तर मिरची घालून छान आपली फोडणी मस्त कडक तयार झालेली आहे, ही आता आपण चटणीवरती घालून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कडक फोडणी झालेली आहे आणि चटणीसुद्धा मस्त रेडी झालेली आहे। एकीकडे आपलं बॅटरसुद्धा छान भिजलेलं आहे। तर या बॅटरला आता आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया आणि मग लगेचच डोसे करायला घेणार आहोत। तर इथे तुम्ही इनो किंवा सोडा नाही वापरलात तरीसुद्धा अगदी डोसे उत्तम होतात। जसं आपण इतर वेळेस फर्मेंट पीठ करून करतो त्या पद्धतीने हे डोसेसुद्धा एकदम उत्तम होतात, एकदम क्रिस्पी यम्मी होतात।
की अगदी आपल्याला असं वाटेल की आपण डोस्याचं जे तांदूळ डाळ आहे ते अगदी भिजवून फर्मेंट करून केलेले डोसे आहेत. इतके सुंदर असे डोसे होतात. अजिबात एकही डोसा तुटत नाही किंवा चिकटत नाही. पहिलाच डोसा आपण पॅनवरती घातल्या अगदी लगेचच त्याच्या कडा सुटायला लागतात. तर इथे पॅन आपला गरम झाला, त्यानंतर आपण थोडंसं तेल लावून पाण्याचा शिंतोडा मारून पुसून घेतला आणि लगेच तिथं बॅटर घालून घेतलेलं आहे. तर डोस्याप्रमाणेच आता आपण हे बॅटरसुद्धा व्यवस्थित असं म्हणजे जसं आपण फर्मेंट केलेले डोसे करतो त्याचप्रमाणे या डोस्याचं बॅटरसुद्धा आपण पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल डोस्याने आपला कडा सोडायला सुरुवात केलेली आहे. तर इथे आपण तूप लावून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप, तेल किंवा बटर काहीही तुमच्या डोस्याला लावून तुम्ही खाऊ शकता. तर डोसा छान असा दोन्ही बाजूनी मी भाजून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकाच बाजूने भाजलात तरीसुद्धा चालेल. तर डोसा अगदी आपला छान मस्त क्रिस्पी आणि रंगाने सुद्धा अगदी सुंदर झालेला आहे. त्याचप्रमाणे इथे आता तुम्हाला मी दुसरे 2 डोसेसुद्धा करून दाखवणार आहे. तर थोडंसं बॅटर मला नंतर घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे एवढं पाणी घातलं आणि बॅटर व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतरचा तुम्हाला डोसा व्यवस्थित दाखवते. हे थोडंसं घट्ट झालेल्या पिठाचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून मी बॅटर थोडंसं सैलसर करून घेतलं आणि मग डोसा केला. तर हा आहे आपला दुसरा डोसा. दुसरा डोसासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान झालेला आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर किती सुंदर असा डोशाचा रंग आलेला आहे तुम्ही पाहिलं तर. आता थोडंसं जे आपलं बॅटर घट्ट होतं त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केल्यानंतरचा हा डोसा बघा किती सुंदर असा झालेला आहे. एकदम पातळ, एकदम क्रिस्पी, मस्त यम्मी असा डोसा झालेला आहे. तर जेव्हा कधीही आपल्याला डोसा खाण्याची अचानक इच्छा होते त्यावेळेस हा डोसा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. एकदम उत्तम आणि अगदी आपल्याला जी इच्छा झालेली आहे ती पूर्ण करणारी, तर आपली इच्छा पूर्ण करणारी ही रेसिपी आहे. अगदी पटकन जेव्हा कधी इच्छा होईल तर हा डोसा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.